नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एकातच जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये कोणता आता भयानक वळण मालिकेला लागलेलं आहे। तर आता आपण सविस्तर ते बघूयात। आता अर्णव आणि ईश्वरी यांच्यासमोर आलेल्या स्केचमुळे आता हे सगळं उदयकांत करत आहे आणि उदयकांतला नक्की सामील कोण आहे हे फक्त आता उदयकांतच आपल्याला सांगू शकतो। म्हणून आता उदयकांतला भेटायला गेलेल्या अर्णव, ईश्वरी आणि अविनाश मामासमोर नवीन एक काय सत्य येतं आणि त्या सत्याने मालिकेला कोणतं भयानक वळण लागतं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो आता त्या जो माणूस पकडलेला आहे तर त्याने उदयकांचं वर्णन करून त्याचं स्केच मात्र काढून दिलेलं असतं आणि ते स्केच आता अर्णव ईश्वरी घरी घेऊन येतात। तर अर्णव म्हणतो की हे तर माझे काका आहेत आणि याला काका म्हणण्याची सुद्धा मला लाज वाटते। तेव्हा रमाकांत जेव्हा ते स्केच पाहतो रमाकांतला खूप मोठा धक्काच बसतो। म्हणजे ह्या सगळ्यामध्ये उदयकांचा हात आहे हे तर आत्ता माझ्या लक्षात आले। तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की हो बाबा, आणि त्याच वेळेस मात्र अर्णव इतक्या दिवसातून बाबांना बाबा म्हटलेला असतो रमाकांतला आणि याचा आता बाबांना फारच आनंद होतो। अर्णव म्हणतो की जेव्हा आता आईने आत्महत्या केली, तुम्ही हे सगळं काही सोडून गेले, त्यावेळेस मात्र हा उदयकांत आपल्या इंदोरच्या प्रॉपर्टीला मात्र विळखा घालून बसलेला होता। आपली सगळी प्रॉपर्टी त्याने नावावर करून घेतली होती, परंतु वेळ आल्यानंतर मी त्याला धडा शिकवला आणि सगळी आपली प्रॉपर्टी आहे तर ती मात्र आपल्याकडे घेतली। ती प्रॉपर्टी मी आपली मिळवली, परंतु मी त्या उदयकांतला असा धडा शिकवला, परंतु त्याची लायकी कशी झाली हे सर्व करण्याची अर्णव खूपच भडकलेला असतो। म्हणून मात्र आता रमाकांत म्हणतो की तो आत्ता सध्या कुठे असतो आणि हा तर उदयकांतच आहे। तेव्हा आता उदयकांतचं स्केच समोर आल्यानंतर वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते। वल्लरीला आता भीती वाटत असते की जर उदयकांत पकडला गेला तर माझ्यापर्यंत मात्र हे सहजपणे म्हणजे मला पकडू शकतात। यांना आता उदयकांतचं स्केच त्यांच्या समोर आलं आणि आता मला पकडायला वेळ नाही लागणार, त्यामुळे आता किती काही झालं तरी शेवटी मला आता उदयकांतचा काटा काढावाच लागेल। म्हणून ती आता उदयकांतला फोन करते आणि उदयकांतला फोन करत आता त्याच्याशी ती बोलत असते की आत्ताच्या आत्ता तू कुठे असेल तर तेथून गायब हो, कारण ईश्वरी अर्णव तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि जर तू त्यांच्या हाती सापडला तर मात्र तुझं खरं नाही आणि तू मात्र मलासुद्धा पकडून देशील। त्यावरती उदयकांत म्हणतो की तूच मला हे सर्व करण्यासाठी सांगितले होते, आता मी कुठे जायचं, काय करायचं? तर वल्लरी म्हणते की मी तुला भेटायला येते, तोपर्यंत तू तेथे थांब आणि तुला कुठे बाहेर पाठवून द्यायचं आहे त्याची सगळी व्यवस्था मी करते। आता जसं धुमाळला तिने मारलं आणि तसं आता तिला उदयकांतला मारायचं असतं, हा तिचा आजचा प्लॅनचा एक भाग असतो। आता मात्र हे सगळं काही अविनाश मामाने ऐकलेलं असतं। अविनाश मामा आता जोरात वल्लरी असं ओरडतो, परंतु परत त्याने काहीच ऐकलेलं नाही असे तो आता मुद्दाम म्हणतो, कारण हे सर्व मला आता ईश्वरीला सांगायला हवं। अर्णवला सांगून तर तो विश्वास नाही ठेवू शकत, परंतु ईश्वरीला सांगावं लागेल आणि ईश्वरीच आता मला वल्लरीच्या खऱ्या रूपापर्यंत पोहोचू शकते। उदयकांतचा आणि हिचा काय संबंध आहे नक्की, आणि ही जेव्हापासून मी पाहतोय तेव्हापासून सुप्रियाच्या समोर काय येत नाही हे सत्य मला आज समजतं। त्यानंतर इकडे नम्रता सारखी आकाशचं डोकं खात असते, कारण तिला असं वाटतं की आता घरातले सगळेजण ईश्वरीच्याच नावाचा जय जयकार करतात। आपल्याला तर या घरामध्ये फक्त काम आणि काम आहे, बाकी कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही आणि वल्लरी कायम तिच्या डोक्यामध्ये हेच घुसवण्याचा प्रयत्न करते। परंतु आज मात्र वल्लरी खूप टेन्शनमध्ये असते आणि ती घाईने आता उदयकांतला एका ठिकाणी बाहेर भेटायला बोलावते आणि ज्या ठिकाणी तिने धुमाळला मारण्याचा प्लॅन केला होता तसंच मात्र तिला आता ह्या उदयकांतला मारायचं असतं। म्हणून मात्र ती उदयकांतला मारण्यासाठी पिस्तूल वगैरे सगळं काही घेऊन आलेली असते। पण आता ह्या अविनाश मामाने ईश्वरीला सांगितलेलं असतं की वल्लरी नवीन काहीतरी डाव खेळत आहे, उदयकांत आणि वल्लरीचं काहीतरी कनेक्शन आहे। तेव्हा हे ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते की मामा, मला डाऊट तर होताच की मामी हे सर्व करेल, परंतु मी खात्रीने ते म्हणू शकत नव्हते, माझ्याकडे पुरावा वगैरे काही नव्हता।
त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अविनाश मामा तिकडे जायला निघतात, परंतु आता अर्णव त्यांना विचारतो की तुम्ही कुठे निघालात. आणि त्याच वेळेस आता अर्णवला एक फोन येतो कंपनीमधून, कारण बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग आहे आणि इतक्या आपल्या परवानगीशिवाय ही मीटिंग कोणी ठरवली, नक्की हे सगळं काय सुरू आहे. अर्णव म्हणतो की ठीक आहे, आता मी मीटिंगसाठी येऊ शकत नाही, परंतु आता ही मीटिंग कॅन्सल करा. तर म्हणतो की ती मीटिंग कॅन्सल करायला तयारच होत नाही, कारण मिसेस देशमुख यांनी आता कंपनीचे 50% सगळे शेअर्स वगैरे घेतलेले असतात, म्हणून त्यांचा कंपनीमध्ये 50% हा वाटा असतो. जे कंपनीचे कारभार ठरवायचे आहे ते सगळं त्यांच्या हाती असतं. त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अविनाश मामा हा वल्लरीचा पाठलाग करत तेथे आलेला असतो. आणि जेव्हा वल्लरी धुमाळला भेटते आणि धुमाळला सर्व काही सांगते, तेव्हा लगेच अर्णव आणि ईश्वरी मात्र हे म्हणजे ईश्वरी लगेच आता तो फोटो आहे तर तो फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेते. आणि अविनाश मामा म्हणतो की वल्लरीची इतकी हिंमत, मला वाटलं नव्हतं की वल्लरी या थरापर्यंत जाऊन पोहोचेल म्हणून आता ईश्वरीने घाईने अर्णवला फोन केलेला असतो. अर्णवचा फोनसुद्धा लागत नसतो, परंतु आता ईश्वरी लोकेशन पाठवते. अर्णव या मीटिंगच्या अगदी 10 मिनिट अगोदर मात्र इकडे यायला निघलेला असतो. आणि त्याच वेळेस मात्र आता ही वल्लरी या म्हणजे उदयकांतला भेटायला आलेली आहे. आणि उदयकांतला भेटायला आल्याचा जो काही पुरावा आहे तो ईश्वरी आणि अविनाश मामा यांच्याकडे आहे. आणि ते रंगेहात आता हळूहळू मात्र त्यांचं बोलणं ऐकत असतात. तर वल्लरी आत्तापर्यंत त्यांच्यात झालेलं जे काही बोलणं आहे, कारण त्यांनी अर्णवच्या आईवडिलांचा संसार कदा उद्ध्वस्त केला आणि या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण मला कसं व्हायचं आहे, आणि त्यासाठी आता मी नम्रताचा कान भरून ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये भांडण लावण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत मी धुमाळलासुद्धा चांगला धडा शिकवला. धुमाळ परत आता उठू शकणार नाही अशी अवस्था मी त्याची केलेली आहे. आणि जर तुला माझं ऐकायचं असेल तर तू मात्र इथून जाऊ शकतो. उदयकांत म्हणतो की हे बघ, मला माझे पैसे दे. एकतर माझ्याकडे पैसे फार कमी आहेत आणि जर तू पैसे वगैरे दिले नाही तर मी घरच्यांसमोर सगळं काही सत्य येऊन सांगेल. वल्लरी म्हणते की हे बघ, जरी तुला सत्य सांगायचं असेल पण त्या अगोदर तुझंसुद्धा सत्य बाहेर येईल. मी काही घाबरायला तयार नाही. मी काही पण मला स्वतःला सोडू शकते, पण तुझं काय, तू तर कायमचा फाशीवर जाशील. तेव्हा उदयकांत म्हणतो की मला धमकावू नको. आणि तेवढ्यात मात्र वल्लरी आणि उदयकांत यांच्यामध्ये झटापट सुरू होते. आणि त्याच वेळेस मात्र आता उदयकांत जेव्हा आता वल्लरीला गोळी मारणार, तोच लगेच वल्लरी त्याच्या हातातील पिस्तूल हिसकावते आणि आता तो पिस्तूल हिसकावून मात्र त्याच्या डोक्याला लावते. परंतु उदयकांतचे जे गडी आहेत डाकू, तर ते मात्र लगेच घाईने तेथे येतात आणि वल्लरीला पकडतात आणि वल्लरीला ते मारण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच वेळेस अर्णव आणि अविनाश मामा आणि ईश्वरी धावतच येतात आणि वल्लरीला वाचवतात. परंतु रमाकांतला हे माहिती असतं की हा उदयकांत. रमाकांत रागाने उदयकांत असं जोरात ओरडतो, तुझी हिंमतच कशी झाली. तेव्हा आता उदयकांत सगळं काही सांगतो. अरे तुझा तर संसार मोडण्यासाठी या बाईने मला मदत केली होती. तुला कसं आम्ही गुंडाळलं आणि ह्या सगळ्यामध्ये तुझा कसा वापर करून तुला अडकवलं, हे सगळं काही उदयकांत आता हसत सांगत असतो. आणि शेवटी तुझ्या संसाराची राखरांगोळी मी केलीच, परंतु तुझा हा मुलगा आणि तुझी ती मुलगी या दोघांनी मात्र आपल्याला सावरलं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, आता प्लीज माझ्या वाटेला जाऊ नकोस. आणि आता वल्लरी म्हणते की हे बघ, मी तुला तेच सांगायला आले होते. आणि तो लगेच माझ्या जीवावर उठला. तेव्हा उदयकांत म्हणतो की ए बाई, तू खरं बोल, काय बोलतेस. वल्लरी पाटील, म्हणजे हे सगळं करण्यासाठी तू मला सांगितलं होतं आणि आज मात्र सगळ्यांच्या समोर तू माझं नाव घेतेस. अगं, हे सर्व करताना तुला लाज वाटायला हवी होती. तू स्वतःच्या नंदेचा संसार मोडला, अर्णव आणि ईश्वरी ते अंजली यांना पोरकं केलंस. तेव्हा ईश्वरी सनकनी मात्र पुढे येते आणि मामीच्या कानामागे देते. अर्णवला तर खूपच धक्का बसलेला असतो. अविनाश मामा पूर्णपणे अर्णव पुढे येऊन मात्र आता उदयकांतची गचंडी तर धरतो, परंतु वल्लरीला सुद्धा आपल्या पायाशी तुडवतो. तुझी हिंमतच कशी झाली मामी, मला वाटलं नव्हतं की तू असं काहीतरी करशील. तेव्हा आता वल्लरी मामी खूपच घाबरते आणि अर्णवच्या पाया पडण्याचं आणि माफी मागण्याचं ठरवते आणि खूप दयावया करत असते. परंतु आता अर्णव तिला लाथेने तुडवतो आणि म्हणतो की हे बघ, या घराचे दरवाजे आता तुझ्यासाठी कायमचे बंद असतील. तू मात्र आता शत्रूसारखा जो काका आहे तर त्याची साथ दिली आणि माझ्या आईवडिलांचा संसार तू मोडलास. मी तुला नाही सोडणार. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही सोडणार आणि वल्लरी लगेच तो पिस्तूल हातात घेते आणि ईश्वरीला मारण्याची धमकी देते. जर कोणी मला म्हणजे
जेलमध्ये टाकण्याची तयारी केली तर मात्र ईश्वरीला सोडणार नाही. हे झालेलं आहे तर ते जर तुम्हाला कुणाच्या सगळ्यांच्या समोर आणायचं असेल तर मी ईश्वरीला मारणार. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, माझी काळजी करू नकाच, परंतु आपल्या आईंना न्याय मिळायला हवा आणि माझ्या आईलासुद्धा, कारण माझ्या आईची काही चूक नसतानासुद्धा या बाईने तुमच्या वडिलांना आणि माझ्या आईला बदनाम केलं. त्यांच्या पापाची जी यांनी पाप केलेलं आहे आणि ती पापाचं शिक्षा मात्र आता त्यांना मिळायला हवी. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, काही झालं तरी माझ्या जीवाची पर्वा करू नका. आणि तेवढ्यात अविनाश मामा मागून येतो आणि वल्लरीच्या हातावर जोराने लाकूड मारून तो पिस्तूल तो खाली पाडतो. तेव्हा वल्लरीला रंगेहात पकडलं जातं आणि उदयकांतलासुद्धा. आणि उदयकांत जेव्हा वल्लरीचं नाव घेतो तेव्हा आता सगळ्यांना आणखीनच धक्का बसतो. काय काय वल्लरीने आत्तापर्यंत केलेलं आहे त्या सगळ्याचा पहाडा मात्र आता ह्या उदयकांतने वाचलेला असतो. तेव्हा मित्रांनो, शेवटी उदयकांतच्या मदतीने आता वल्लरी आपल्या पापाची भागीदारी आहे तर ती कबूल करते. आत्तापर्यंत तिने काय काय केलेलं आहे आणि काय काय केलेलं नाही हे सगळं काही ऐकून सगळेजण शॉक होतात. अर्णव तर भयानक शिक्षा आता वल्लरीला देण्याचं ठरवतो. तेव्हा मित्रांनो, आता मात्र वल्लरी रंगेहात पकडली गेलेली आहे, परंतु पुढे आता नक्की काय होतं, नम्रता मात्र आता ईश्वरी आणि अर्णव यांच्या जीवनामध्ये कोणता ट्विस्ट घेऊन येते हे बघणं आता खूपच रंजक ठरणार आहे.